आणि न्यूज आणि व्ह्यूज तर आपल्याला पाहायचेच आहेत, मात्र सुरुवातीला जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये। तिथं आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलेत आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये ही मशाल रॅली आयोजित करण्यात आली आहे। तर हे दृश्य देखील आपण पाहतो आहोत। मोठी गर्दी या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। स्वतः आदित्य ठाकरे हे देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक प्रकारे आता महापालिका निवडणुकीच्या प्रचारालाच शिवसेना ठाकरे गटाकडून सुरुवात करण्यात आलेली आहे। प्रचाराचा नारळच एक प्रकारे आदित्य ठाकरे यांनी फोडला। आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज संभाजीनगर महापालिकेचा प्रचार औपचारिकपणे सुरू झालाय। मशाल रॅलीत शेकडो शिवसैनिक आज सामील झालेत आणि त्यांच्या उपस्थितीतच या प्रचाराचा आरंभ झालाय। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। मोठी गर्दी या प्रचार रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। एक मशाल देखील पेटवण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे पोस्टर घेऊन आपल्याला या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर हा ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाचं शहर आणि महापालिका म्हणावी लागेल। यामध्ये चंद्रकांत खैरे त्याचबरोबर अंबादास दानवे हे देखील आपल्याला आदित्य ठाकरे यांच्यासोबत पाहायला मिळत आहेत। आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे। मोठा जोर या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेनं लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेची अनेक काळ या महापालिकेवर सत्ता राहिलेली आहे। चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं संभाजीनगरमध्ये अनेक वर्ष इथं सत्ता राखलेली आहे आणि आता पुन्हा एकदा ही महापालिका काबीज करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना मैदानात उतरली आहे। तिकडे महायुतीमध्ये अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होत नाहीये। कोण कुठल्या जागांवर लढणार हे शिवसेना आणि भाजपमध्ये अजूनही ठरत नाहीये आणि इकडे शिवसेना ठाकरे गटाचा प्रचार आरंभ झालाय। तर मोठी गर्दी देखील आपल्याला या प्रचार रॅलीमध्ये सध्या पाहायला मिळते। आदित्य ठाकरे हे स्वतः या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। एक प्रकारे दरम्यान अंबादास दानवे यांच्या सोबत आमच्या प्रतिनिधींनी या रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी बातचीत केलेली होती। त्यावेळी त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। माझ्यासोबत अंबादास दानवे आहे। दादा, जिकडे तिकडे फक्त मशाल पाहायला मिळते, वातावरण तर म्हणजे आतापासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी आणि मशाल पाहायला मिळतात। संभाजीनगरात मशालच दिसणार आहे, बाकी काही दिसणार नाही। गद्दार, बेद्दार, स्वार्थी, हिंदुत्ववादी या शहराला लुटणारे लोक दिसणार नाही। या शहरात सगळीकडे मशाल। प्रचाराचा नारळ फोडला जातोय आज। बिलकुल प्रचाराचा नारळ आज वाढवणार आहे। पुन्हा ती शिवसेना पुन्हा एकदा पाहायला मिळतील का? कारण असं बोललं जातं की दोन शिवसेना झाल्यामुळे शिवसेनेची ताकद कमी। ती शिवसेना नाही हो, ती गद्दार लोकांची संघटना आहे। शिवसेना ही जरा जाऊन बघा लोक कसे, तिकडचे लोक बघा कसे भाडोदरी, इथले लोक बघा कसे दमदार आहे। पुन्हा भगवा शिवसेनेचा पडकेल, बिलकुल फडकणार। तुम्हीच बघा वातावरण काय। नक्कीच होते अंबादास दानवे आणि मशाल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेऊन कार्यकर्ते जमा झाले आणि थोड्याच वेळात आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचतील आणि मशाल बोलण्याला सुरुवात होणार आहे। यानंतर थेट जाऊया संभाजीनगरमध्ये। तिथं आदित्य ठाकरे बोलत आहेत। एक नेहमी आहे, जेव्हा जेव्हा मी इथे येतो तेव्हा जे अर्धवट राहिलेले आधीचे पूल होते ते आम्ही पूर्ण केले होते। इथे भव्य मूर्ती महाराजांची, हे जे आम्ही केलं सगळं हे लोकांसमोर आहे। कामं तर आहेत आणि आमचा काय आणि गेले 3 वर्षाचा अंधार हा देखील लोकांसमोर आहे। त्यांचं असं म्हणणं आहे खरी शिवसेना आमच्या सोबत आहे, त्यांच्याकडे उरला काय आहे? मला चोरांना असं वाटत राहत असेल, त्यांनी चोरी केलेल्या त्यांच्या बॅगा फुल आहेत, पण आमची मनं आणि लोकांची मनं ही एक आहे। संभाजीनगर हा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा, तो पुन्हा एकदा महानगरपालिकेत राखण्यात यश जिंकून दाखवणार, नक्की दाखवणार, कारण पुढे कामं पण करायची। महत्वाचं म्हणजे त्या युतीची, त्यांच्या युतीच्या बोलण्यात शिवसेना लहान पक्ष, छोटा भाऊ, जागा सुद्धा कमी मिळते असं आता एकच आहे, भाऊ भाऊ मिळून खाऊ असं भाजप आणि मिंदे गटाचं झालंय। एका बाजूला ते चाललंय आणि एका बाजूला 2 भाऊ खरे एकत्र आलेत ह्या महाराष्ट्रासाठी।
हे देखील चित्र दिसतं. खूप हे होत आहे. काही होत नाहीये. ज्यांना पक्षात आलेले आहेत ते आमची पक्षाची भूमिका मान्य करून आलेले आहेत. कुठेही काही गडबड नाही. फडणवीसांनी पण टीका केली आज रशीद मामूनच्या बरोबर, कारण त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ते जाऊन जिन्याच्या थडग्यावर डोके टेकतात, ते जाऊन नवाज शरीफची बिर्याणी करतात, ते सगळं चालतं त्यांना. पण देशातले कोण मुस्लिम सोबत आले तर यांना झोपतं. प्रचाराची सुरुवात आपण रात्री सुद्धा या शहरामध्ये फिरलेला होता. कामांसाठी ते लक्षात राहील का संभाजीनगरकरांच्या? मला एक निश्चित आहे की माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं या शहरावरचं प्रेम, माझे वडील मुख्यमंत्री असताना पण त्याच्या आधीही आणि त्याच्यानंतरही या शहरावर त्यांचं प्रेम, आणि अर्थात जेव्हा जेव्हा अन्याय झाला त्याच्यासाठी त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जी ताकद आम्ही इथे आणलेली ती, आणि अर्थात माझ्या हातून देखील इथे छोटी मोठी जी कामं झाली, मग रस्ते असतील, सायकल ट्रॅक असेल, एसटीपीचं आम्ही करत होतो, इकडचं कचऱ्याचं विलगीकरणाचं काम असेल, ही मूर्ती असेल भव्य, हे सगळं लोकांच्या लक्षात आहे. आणि मला वाटतं एक खरा पक्ष, स्वच्छ पक्ष आणि कुठेही घाणेरडा कारभार न करणारा पक्ष हा आमचा. प्रचाराची सुरुवात करूयाच. निश्चितपणे काय चित्र काय बघता संभाजीनगरात? गड राहिलाय. असंच भगवा राहील. पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही इथं आला होता, तो प्रश्न मिटला का काय? पाण्याचा प्रश्न आता मिटेल जेव्हा आम्ही सत्य देऊ, कारण आता महानगरपालिकेत लोक दाखवून देतील की 15 दिवसांनी जे पाणी देत होते त्याला घरी बसवणार. युती काय स्वतंत्र तिथे आमचे सगळे नेते आहेत ते निर्णय घेतीलच. मला आता एकच रिक्वेस्ट करतो, थोडं चालताना इझी 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 इझी. चला तसं चला 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 चला. नाही, संभाजीनगर हा बालेकिल्ला होता, तो बालेकिल्ला शाबूत राहील असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे. संभाजीनगरमधून मशाल रॅली काढत त्यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. क्रांती ज्योत चौकातून त्यांनी मशाल रॅलीला सुरुवात केली. सगळ्यात स्वच्छ पक्ष आमचा असल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे. हेडलाईन्स नंतर थेट जाऊया संभाजीनगरमध्ये. संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची मशाल रॅली सुरू होतीये. संभाजीनगरमधून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करतायत आदित्य ठाकरे आणि त्यासाठी ही मशाल रॅली सुरू होती आहे. तिथं आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित आहेत. संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंची ही मशाल रॅली सुरू होते आहे. यावेळी संभाजीनगरमधून मराठवाड्यातील शिवसेना ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते अंबादास दानवे देखील उपस्थित आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे देखील उपस्थित आहेत. महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ संभाजीनगरमधून आदित्य ठाकरे करत आहेत.